मी तनुजा पाटील। तर मी स्वागत करत आहे आपल्या मी मराठी चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत 11वीचे फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचे। तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा हा फॉर्म भरू शकताय। एकूण ॲडमिशन कशा पद्धतीने, आता ॲडमिशनचे 4 राऊंड आहेत। फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। सेकंड फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं मीडियम सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, एकूण किती कॉलेज तुम्ही सिलेक्ट केले पाहिजेत। त्यानंतर थर्ड राऊंड जो आहे तो तुमची मेरिट लिस्ट असणार आहे। तर आता फर्स्ट राऊंडचा फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचा आहे हे आपण आता व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील। 11वीचे फॉर्म भरण्यासाठी 11thadmission.org.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही कुठल्या एरियामधून फॉर्म भरता आहात, तर मुंबईमध्ये असेल तर मुंबई सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन दिलेली आहे केव्हापासून फॉर्म चालू झालेले आहेत, सेकंड फॉर्मसाठी कुठली डेट आहे हे डिटेल्स इथे दिलेत। नवीन स्टुडंट असेल तर स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। ऑलरेडी रजिस्टर केलेलं असेल तर लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपण कुठल्या एरियामधून, मुंबई महाराष्ट्रामध्ये असेल तर विदिन MMR एरिया घ्यायचा आहे। आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। स्टुडंट आपला फ्रेशर असेल किंवा रिपीटेड असेल तसे ऑप्शन्स दिलेले आहेत। SSC बोर्ड असेल तर SSC घ्यायचं आहे। CBSE बोर्ड असेल तर CBSE सिलेक्ट करायचा आहे। अदर बोर्डसुद्धा इथे दिलेले आहेत। त्यानंतर आपला जो सीट नंबर आहे, जो 10वीसाठी तुम्हाला सीट नंबर दिलेला आहे मार्कशीटवर, तो सीट नंबर टाकून गेट SSC डाटावर क्लिक करायचं आहे। त्याने काय होणार, तुमचं पूर्ण रेकॉर्ड ह्या ठिकाणी ओपन होणार। तुमचं नाव वगैरे चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही। त्यानंतर आपला मोबाईल नंबर जो आहे, रजिस्टर मोबाईल नंबर जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो टाकायचा आहे। ईमेल ॲड्रेस जर ॲड करायचा असेल तर करू शकताय, कंपल्सरी नाही आहे। त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चनसाठी दिलेला आहे, कुठलं तरी एक ऑप्शन सिलेक्ट करून त्याचं आन्सर साईडला लिहायचं आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि तुम्हाला हवा असलेला पासवर्ड तुम्ही क्रिएट करा जो तुमच्या लक्षात राहणार। पासवर्ड क्रिएट केल्यानंतर हा फॉर्म आपला सबमिट होणार। आपल्याला एक नंबर येणार, MU पासून स्टार्ट होणार, तो नंबर घेऊन लॉग इनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन ID मध्ये तो नंबर टाकायचा आहे, MU पासून जो स्टार्ट होतो आहे तो नंबर, आणि आपण जो सेट केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून ह्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढचा फॉर्म असणार आहे बघा। या ठिकाणी आपल्याला फॉर्म दिलेला आहे कशा पद्धतीने फिल करायचे। एकूण 8 स्टेप आहेत फॉर्ममध्ये। तर 8 स्टेपमध्ये आपण जो स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म आहे तो तुम्हाला जर चेंज करायचं असेल पुन्हा एकदा ते चेंजेस करून घेऊ शकता। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स आलेले आहेत। पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं रिझल्टनुसारच तुमचे डिटेल्स त्यामध्ये ॲड होतात। तुमचं कुठलं स्कूल आहे ते ॲड होणार। ते आल्यानंतर सेकंड आपण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। स्टुडंटच्या आधार कार्डवर असेल त्यानुसार तुम्ही ॲड्रेस टाकू शकता, किंवा ज्या ठिकाणी आता ती स्टुडंट राहतात तो ॲड्रेस तुम्ही टाकू शकता। ॲड्रेस टाकल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्यांचं पिनकोड जो आहे आधार कार्डनुसार टाकायचं आहे। डिस्ट्रिक्ट घ्यायचं आहे, तहसील कुठला आहे, कोणत्या सिटीमध्ये तुम्ही तुमच्या गावाचं नाव लिहू शकताय। त्यानंतर सेकंड मोबाईल नंबर तुम्हाला ॲड करायचा असेल तर करून घ्या, नसेल तर नाही केलं तरी चालेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे बघा। सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर सेकंड ऑप्शन आहे आपलं कॅटेगरी सिलेक्शनचं। कॅटेगरीमध्ये आपण कुठल्या कास्टमधून फॉर्म अप्लाय करतो आहे त्या फॉर्म डिटेल्स टाकायचे आहेत। जसं SC आहे, ST, NT, NTमध्ये AB जे असेल ते, OBC असेल तर OBC सिलेक्ट करायचं आहे। कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल आहे की नाही, असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। ठीक आहे, आपण येस केलं। त्यानंतर कुठल्या स्टेटमधनं कास्ट सर्टिफिकेट आहे ते स्टेट घेऊन आपलं डिस्ट्रिक्ट कुठला आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। डिस्ट्रिक्ट नंतर आपलं जे विलेज OBC कास्ट आहे ते ज्या फॉर्ममधून अप्लाय करतो आहोत ते। त्यानंतर आपले जे डिटेल्स आहेत, जसं हँडिकॅप असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो ठेवायचं आहे। ॲसिड अटॅक असेल किंवा जे काही फ्रीडम फायटर्स आहेत, स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये असेल, मायनर कॅटेगरीमध्ये असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला येस आणि नो करायच्या आहेत। ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स जे आपले 10th रिझल्टनुसार डिटेल्स ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे ते पुन्हा आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर
आपलं व्हेरिफिकेशन सेंटर जे आहे जिथे आपण स्कूलमध्ये होतो तेच व्हेरिफिकेशन सेंटर असणार आहे. बरोबर आहे का? असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत, डॉक्युमेंटमध्ये कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि अंडरटेकिंग फॉर्म दिलेलं आहे. तर कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते आपलं स्वतःचं नसेल तर वडिलांचं सुद्धा तुम्ही अपलोड करू शकताय. त्यावर क्लिक करायचं आहे. इथे दिलेत तुम्हाला 2 ऑप्शन, फादर किंवा सन. ज्याचं असेल, सेल्फ असेल तर सेल्फ घ्यायचे, फादरचं असेल तर फादर सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपला जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो सिलेक्ट करून ओपन करून घ्यायचा आणि अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल तर अपलोड करून घ्या. आता लगेच कंपल्सरी दिलेलं नाही आहे. नसेल तर तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे. ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला तो लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अंडरटेकिंग फॉर्म सिलेक्ट करायचे. आता अंडरटेकिंग फॉर्म हा बघा कशा पद्धतीचा आहे. याची एक प्रिंटआउट काढून आपला अर्ज क्रमांकामध्ये जो रिझल्ट MU पासून नंबर जो आलेला आहे तो नंबर टाकायचे. विद्यार्थ्याचं नाव, त्याची कास्ट टाकायची आहे, कुठल्या सिटीमधून आहे सिटी टाकायची आहे आणि कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत ते टिकमार्क करून घ्यायचे आहेत तुम्हाला. टिकमार्क केल्यानंतर तो पुन्हा एकदा स्कॅन करून अपलोड करायचं. या ठिकाणी विद्यार्थ्याचे पूर्ण नाव वरती साईन करायचे, तसंच वडिलांचं पूर्ण नाव आणि साईन करून घ्यायचे. जे आपण आता फॉर्म स्कॅन केलेला आहे तो सिलेक्ट करून बघा एकदा तुम्ही चेक करून घेऊ शकता कशा पद्धतीने तो फॉर्म भरायचे आणि नंतर तो ओपन करून अपलोड करून घ्यायचे. अपलोड केलं की सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर त्याची एक 225 रुपयाची ऑनलाईन फी आहे. ती फीज आपल्याला पे करायची आहे. आता याची फी मी ऑलरेडी पे केलेली होती त्यामुळे ते रिपेमेंटला नाही आलेलं. तुम्ही फोनपे, गुगल पे कुठल्याही पद्धतीने पेमेंट करू शकताय. त्यानंतर हा फॉर्म आपल्याला लॉक करायचे. लॉक करण्यासाठी खाली ऑप्शन्स आलेले आहेत. तो टिक करून लॉकवर तुम्हाला क्लिक करायचे. लॉक ॲप्लिकेशन फॉर्म केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंटआउट 2 काढून घ्या. एक स्वतःकडे ठेवायची आहे आणि एक तुम्हाला स्कूलमध्ये जमा करायची. ठीक आहे. हा प्रिंटआउट घेऊन तुम्ही ज्या स्कूलमध्ये होतात त्या स्कूलमध्ये जाऊन व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला सेकंड फॉर्म भरायचा आहे. सेकंड फॉर्म कसा असणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत.